नमस्कार. आज आपण हलवाई पद्धतीने पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा आणि तो घरच्या घरी इतका छान अजिबात चिकट न होता दाणेदार असा पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवाची रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी मी मार्केटमधून एकदम लाल अशी गाजरं आणलेली होती. त्याची साल वगैरे काढून घेतले आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं. याच्यासाठी आपल्याला मावा लागणार नाही, पण तरीही हा हलवा तुम्ही एकदा बनवून बघितला ना तर वाटणारच नाही की हलव्यामध्ये मावा टाकलेला नाही. इतका छान आणि इतका दाणेदार होतो. आता हे गाजर जे आहे ते मी वरचे सालं वगैरे सगळे काढून घेतले आणि त्याला छानपैकी किसून घेतलेलं आहे. 1 किलो गाजरासाठीच मी 2 बीटरूट पण वापरलेले आहेत. यामुळे काय होतं की जो आपण हलवा बनवणार आहोत त्याला छान असा रंग येतो. आणि ज्यावेळेस मी गाजर किसत आहेत तेव्हा तुम्ही बघू शकता की आतमध्ये जे आहे ते पांढरा भाग तो मी गाजराचा घेतलेला नाही. फक्त जेवढा लालसर भाग आहे तेवढाच किसून घेतलेला आहेत. आता इथे आपले सगळे गाजर किसून व्यवस्थित झालेले आहे आणि यासाठी वेळ पण जास्त लागत नाही. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की गाजराचा हलवा करून बघा. खूपच छान लागतो आणि अजिबात चिकट वगैरे लागत नाही. एकदम दाणेदार असा हलवा तयार होतो. मी दूध पण तापवायला ठेवलेलं आहे आणि आता गाजर सगळे किसून झालेले आहेत. आणि आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे. पूर्ण कढई व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर मी इथे थोडेफार काजू आणि बदाम वगैरे घेतलेले आहेत. तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते ड्रायफ्रूट्स याच्यासाठी वापरू शकता. कढई छानपैकी गरम झाली आहे. त्यामध्ये मी थोडं साजूक तूप टाकलेलं आहे. त्यानंतर तूप गरम झाले आणि मग मी यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले. मी त्याला क्रश करणार होते पण म्हटलं आधी क्रश नको करायला, म्हणून मी त्याला थोडेसे असेच अख्खे भाजून घेतले आहे, तळून घेतले त्यामध्ये तुपामध्ये. छानपैकी कमी गॅसवरच आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे. तर ड्रायफ्रूट्स आपले चांगले गुलाबी रंगावर व्यवस्थित भाजले गेल्यानंतर त्याला आपण काढून घेऊया. यासाठी मी फक्त बदाम आणि काजू घेतलेले होते. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स वापरा. आता ते जे तूप आहे पूर्ण गरम झालेलं आहे त्यातच आपण आता हे किसलेलं गाजर पूर्ण परतवून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित गाजर परतलं जातं आणि त्याला एक छान प्रकारचा स्वाद असा सुगंध पण येतो तुपाचा. गाजर असं व्यवस्थित तुपावर परतून घेतलं की या वेळेला तुम्ही गॅस थोडासा मोठा करून त्याला व्यवस्थित हलवून व्यवस्थित परतवून घ्या. आणि त्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवून जवळजवळ 10 ते 15 मिनटांसाठी त्याला झाकण ठेवून होऊ दिलं. आता 10 मिनटं झालेले आहे आणि आपण झाकण उघडून बघूया. बघा त्याला व्यवस्थित पाणी असं सुटलेलं होतं आणि गाजर पण एकदम असे मऊ झालेलं आहे. तर ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे गाजर छान तुपात परतलं गेल्यानंतर की हलवा पण खूप छान आणि टेस्टी लागतो. त्यानंतर आता मी थोडीशी वेलची घेतलेली आहे. आता हे ड्रायफ्रूट्स पण थंड झालेले आहेत. याला पण आपल्याला थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे. मी थोडीशी वेलची घेतली आणि वेलची अशी डायरेक्ट कुटल्या जात नाही, म्हणून मी थोडी साखर टाकून खलबत्त्यात वेलची पावडर करून घेतली त्याची. त्यानंतर आता इथे बदाम आणि काजू हे पण मी फोडून घेते. जास्त काही बारीक मी याला करणार नाही, असे थोडेसे मोठेच काप त्याचे ठेवणार आहे. इथे गाजर पण पूर्ण व्यवस्थित मऊसूत झालेलं आहे आणि छानपैकी सुगंध पण येतो आहे. त्याचबरोबर आता मी यामध्ये साखर टाकत आहे. आता 1 किलो मी गाजर घेतलेले आहे आणि ते गाजरही गोड आहेत, त्यामुळे मी साखर थोडी कमीच प्रमाणात टाकली. जवळजवळ 1 वाटीला थोडंसं कमी अशी टाकलेली आहे साखर. तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर यामध्ये वेलची पावडर जी मी बनवलेली होती ती यामध्ये टाकली. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साखर टाकल्यानंतर पण याला पूर्णपणे असं पाणी सुटलं जातं म्हणजे. आणि पुन्हा झाकण वगैरे ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं हे पुन्हा झाकून ठेवायचं, म्हणजे पूर्ण साखर ही त्या हलव्यामध्ये व्यवस्थित मुरते. यासाठी मी फुल क्रीम मिल्क वापरणार आहे आणि ते आधी गरम करून त्याला थंड करून घेतलेलं आहे. ते मलाईसोबतच यामध्ये वापरणार आहे. यामुळे हलवा आपला खूप छान टेस्टी होतो. मी इथे 1 कप भरून दूध टाकलेलं आहे आणि पुन्हा त्याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी परत यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे
आता ह्या दुधामध्ये हलवा आपला छानपैकी शिजू द्यायचा. आधी तुपात परतल्यामुळे आणि आता पूर्ण साईचं दूध त्यामध्ये टाकल्यामुळे याला खूपच छान टेक्स्चर येतं आणि एकदम सुंदर लागतो हा हलवा खायला. आता 15 मिनटं असंच याला झाकून ठेवलं. त्यानंतर आता बघा तुम्ही की हलवा आपला रेडी झालेला आहे. त्यामध्ये मी आता हे ड्रायफ्रूट्स पण टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित हा हलवा पुन्हा एकदा हलवून घ्यायचा. आणि बघा कुठेच कढईला अजिबात चिकटलेला नाही आणि तो चिकट पण झालेला नाही आहे. तो असा एकदम छान हा हलवा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की असा हलवा बनवून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.